त्याची जबाबदारी समर्थ करणारा समाज त्यामुळे बाळासाहेब थोरात माजी मंत्री निळकंठ टीचर जयंत पाटील तुमचे सहकारी यशवंतरावजी गलाट ज्येष्ठ नेते शंकररावजी कोल्हे संसदेचे माझे सहकारी ईश्वरदेव गांधी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सर्व आमदार सहकारी राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागोले ज्यांनी हा सवन सोहळा आयोजित करण्यासाठी जबाबदारी घेतली ते नरेंद्रजी आणि चंद्रशेखर धुले आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या सत्काराच्यासाठी नागरिक महत्वाच्यासाठी आपण इथं आहोत ते आपले सहकारी पांडुरंग आभार त्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनी खरं म्हणजे तुम्हाला सांगण्यात आलं होतं की अवंत साहेबांच्या अमृत महत्वाच्या निमित्तानं तुम्हाला यायचं आहे. मी आनंदानं हो म्हणलं तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अनेक काम करणारे सहकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, विविध राजकीय पक्षात आहेत. पण एखादी भूमिका स्वीकारल्याच्या नंतर त्या भूमिकेची यथेची तडजोड न करता काम करण्याच्या संबंधीची ज्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मालिका आहे त्याच्यामध्ये पांडुरंग अवंत यांचा हा स्वतःच्याने उल्लेख करावा. एक सक्षम सदाचारी सेवाभावी प्रवृत्ती सहकार्याची साथ आणि नेतृत्वाच्या बद्दलचा प्रगत विश्वास हे त्यांचं वैशिष्ट्य. सामान्य कुटुंबात जन्माला आले, स्वतःची शेती स्वतः करीत होते, समाजकारणाच्या संबंधीची आवड होती. लोकांनी सांगितलं ग्रामपंचायतीला उभारला, ग्रामपंचायतीला लोकांनी तिथे सरपंच केलं, सरपंच झाले. जिल्हा परिषदेला जायची संधी मिळाली, तिथेही गेले. जिल्हा सहकारी बँकेमध्ये जाण्याचा आग्रह केला, तिथेही गेले, बँकेचे अध्यक्ष झाले. माधुराव पाटलांच्या बरोबर सहकारी साखर कारखान्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली, तीही घेतली. जे काही कार्यकर्ते आणि जनतेच्याकडून संधी मिळत असतील त्या संधीचं सोनं कसं होईल याची अखंड खबरदारी घेण्याच्या संबंधीची भूमिका ती पांडुरंग अभंग यांनी घेतली. आणि मला आनंद आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा त्यांना जायची संधी मिळाली. तो सगळ्या गमतीचा प्रसंग होता. आम्हाला धक्का बसला असं एक काम या ठिकाणी एकदा झालं आणि माधुराव भुयांचा पराभव झाला. आणि कोणी मान्यच करायला तयार नव्हतं की ते पराभव होईल. तो एक काळ असा होता की माधुराव भुले फाटले असतील, आबासाहेब निंबाळकर असतील, अण्णासाहेब शिंदे असतील, अनेकांची नावं घेता येतील या जिल्ह्यामध्ये. असे एक समाजाची बांधिलकी ठेवणारा नेतृत्वाचा एक वर्ग तयार झाला आणि हा सगळा वर्ग सहकारी चळवळीची जोडला. देशाचं सहकार्याचं कारखानदारीचं रोखटोक फिरवलेला पद्मश्री विखे पाटील आणि धनंजय गाडगे यांच्या मार्गदर्शनातून उभं राहील आणि तोच विचाराचा धागा घेऊन काम करणारे या जिल्ह्यामध्ये अनेक जे कर्तृत्ववान माणसं पुढारी, पण त्याच्यामध्ये भाऊसाहेब थोरातांचा उल्लेख करावा लागेल, अनेकांचा करावा लागेल. त्यामध्येच माणूस एक होते
आणि हा जनतेत सगळं झालेला लोकप्रतिनिधी एका निवडणुकीत पराभूत झाला. पुढची निवडणूक आली. माझ्याकडे राज्याची शिस्त होती आणि इथल्या उमेदवारांची चर्चा करण्याचं काही कारण नाही असं आमच्या मनात होतं. कारण मागचं पराभवाचं शब्द होतं ते शब्द आम्हाला घेऊन करायचं. माणूस चौकातल्यांची गाठ पडली. त्यांना सांगितलं उभं राहायचं. त्यांनी सांगितलं मी बाहेर काही कसं बोललो नाही. मतदारसंघात कार्यकर्त्यांनी सांगितलं नाही पण मी काही उभं राहणार नाही. तर तुम्ही उभं राहणार नाही, कोण उभं राहणार? सीट काढायची आपल्याला. त्याच्यात तुम्हाला असा कार्यकर्ता मिळतो तो निवडून येईल आणि सेवाभावी वृत्तीने सामान्य माणसाची सेवा केली. म्हणजे नाव सांगा नाही म्हणजे आता सांगितलं. नंतर तुला कसंही गाठ पडल्याच्या नंतर अजून बाजूला घेऊन सांगितलं पांडुरंग अभंग. एकदम मिलन झालं. म्हणजे तुम्ही आता बाकी काही करू नका, निकाल घेऊन टाका, बाकी काय करण्याची झालं. या तालुक्याच्या जनतेने त्यांना विजय केला. त्यावेळेस सगळेजणच आम्ही विरोधी पक्षात होतो. मी नंतर दिल्लीला गेलो होतो. पण त्या कालखंडामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या संबंधीची ठिकाणी सत्ता नसली तरी 10 वेळा त्या मंत्र्याकडे जा, त्या अधिकाऱ्याकडे जा आणि या मतदारसंघातल्या सामान्य माणसाच्या हिताच्या जपणुकीची खबरदारी घ्या. ही काम त्यांनी अखंड करणार केली. 5 वर्ष किती निघून गेली कळलं नाही. पुन्हा चर्चा झाली. पांडुरंग अभंगाने पुन्हा उभं राहावं त्याची भूमिका गेली. मारुतीराव पाटलांनी कारणात सांगितलं यांचं नाव. यांनी कारणात सांगितलं नरेंद्र मगाशी ते म्हणजे की हा मूर्ख आहे कधी मूर्ख नाही म्हणजे अव्यवहारी म्हणजे ही माझ्या सरकारला मूर्ख कधी म्हणणार आणि म्हणजे ती अव्यवहारी असते. आमदारची कोण सोडतं म्हणजे नको झालं. आम्हाला सकाळ संध्याकाळ शिष्टमंडळाला तोंड रस्ता देतात. एका जागेला 10 अर्ज आणि तुम्ही नको नाही. माझ्या आयुष्यात एक सार्थक झालं. माझ्यासारखा बांधव असा माणूस विधानसभेत गेला. जनतेची पुण्याई आणि माणूस साथ. आता मला याच्यानंतर नवीन पिढी त्यांची तयार करणं, डोळ्या देखत उभी राहिलेली पाहणं हेच काम करायचं आहे. आणि तुम्ही दुसरी काही चर्चा करायची नाही. त्या ठिकाणी ही संधी द्यायची. आणि म्हणजे या मतदारसंघातला एक चमत्कार मी पाहिला. सस्ता नको, दुसऱ्याला पुढे करून मोठं करायचं. आणि हा अध्यक्ष मारुतीराव पाटलांनी जो घालून दिला, मुले पाटलांनी तोच अध्यक्ष पांडुरंग अभंगाने या ठिकाणी घातला. त्याचा मला माझ्यासारख्याला मला प्रतिसाद. आणि आमदारची संपल्यानंतर त्यांनी काम काही सोडलेलं नाही. ते काम आधी चालू आहे. आज एवढ्या हजारोच्या संख्येनं उपस्थिती या ठिकाणी दिसते. याचा अर्थच हा आहे की त्यांच्या सेवेची पावती तुम्ही या ठिकाणी भक्कम करण्यात आणि म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो की सेवाभावी वृत्तीनं काम करण्याच्या हिताची जपणूक करण्याची भूमिका अजूनही जनतेमध्ये आहे. आणि त्यामुळे साहजिकच काम करणाऱ्यांना एक प्रकारचा उत्साह हा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज अनेक प्रश्न या ठिकाणी मांडले गेले. राम शिंदेने सांगितलं की या कामात जिल्ह्याचे मी लक्ष घालावं. मंत्री ते विरोधी पक्षात सरकार त्यांचं वरचं खालचं सगळं लक्ष द्यायला मला सांगतात. त्याच्या मध्यभागी भावना त्यांची ही आहे की केंद्र सरकारमध्ये आणि देशाच्या पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो
आणि एका विशिष्ट कालावधीच्या नंतर, विशिष्ट वयाच्या नंतर आणि संसदीय कारकिर्दीची अनेक वर्ष झाल्याच्या नंतर तिथं आम्ही कुणी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष असं वागत नाही. या महाराष्ट्रातले किंवा देशातले कुठलेही प्रश्न आले, मग तो उसाच्या किमतीचा असेल, पाण्याचा प्रश्न असेल, कारखान्याच्या इन्कम टॅक्सचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न असतात. शिवाजीराव आवडलं काय किंवा दिलीपराव पाटील दिल्लीचे देशाचा साखर कारखाना संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि शिवाजीराव महाराष्ट्राचे अध्यक्ष. आणि कुठे हे प्रश्न आल्याच्या नंतर आम्ही एकत्र बसतो, केंद्र सरकारच्या मंत्र्यांच्या सोबत बसतो आणि त्यातनं मार्ग काढत असतो. तर राजकारणामध्ये एका विशिष्ट पातळीवर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी हा आपला आल्याचा चुका हे बघत नाही, जनतेच्या हिताचं काय हे बघण्याचे सूत्र ठेवून आम्ही काम करतो. आणि त्यामुळं आम्हाला कधी त्याबद्दलची अडचण नाही. आणि याच भावनेनं राम शिंदेची सूचना माझ्यापर्यंत केली असेल असं मी असं करतो. पाण्याचा प्रश्न हा एकचा प्रश्न आहे. एक आपल्याकडे वाद आहे, आपल्याला नाळाचं पाणी, नाशिक जिल्ह्याच्या अतिरिक्त पावसाच्या भागाचं पाणी हे कुठे जायचं, कुठे जातं या संबंधीचा वाद आहे. त्याच्यात अनेकांनी अभ्यास केला, तिथं मोठी गुंतवणूक केली तर ते पाणी इकडे वळवणं शक्य आहे. आणि इथेच नुसतं वळवणं शक्य नाही तर ते पाणी खाली जायकवाडीला आणि मराठवाड्याला सुद्धा देण्याला अडचण नाही. पण त्या संबंधीचे महत्वाचे निकाल आज केंद्र पातळीवर घेण्याची गरज आहे. आणि त्या संबंधीच्या वाटाघाटी आम्ही लोक करतो, अजून निर्णय झालेले नाही. कर्जमाफीची चर्चा सगळ्या देशात आहे. आणि काय मी एकदा घेतलं होतं, खरं म्हणजे तर जुन्या लोकांना माहिती, नव्या पिढीला माहीत नसेल, 1978 साली ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी याच नगर जिल्ह्यामध्ये, याच तुमच्या तालुक्यामध्ये दुष्काळी भागाच्या लोकांना काम देण्याच्यासाठी सरकारच्या वतीने कामं घेतली जायची. मग ते बंडिंगचं काम असायचं, आणखी दुसरं कुठलं काम असायचं, आणि त्याचा मोजा ते शेतकऱ्याच्या नावे टाकायचे. आणि ते काम बघायला या जिल्ह्यामध्ये मला आठवतं इंदिरा गांधी आले होते. आणि ती कामं झाली, माणसं जगली. पण नंतर त्या जगवण्याच्यासाठी सरकारने केलेली गुंतवणुकीचा बोजा त्यांच्या सार्वजनिक होता. आणि 1978 साली माझ्याकडे मुख्यमंत्री पदाची पहिल्यांदा सूत्र आली, त्या पहिला निकाल हा घेतला की बंदिंगचं सगळं कर्ज माफ करून टाकलं. ती कर्जमाफीची सुरुवात तिथून झाली. नंतरची आत्ताची 70 ते 71,000 कोटी. पण तेवढ्या मला समाधान नव्हतं. माझी मनापासूनची इच्छा होती की कारखानदारीमध्ये मोठी गुंतवणूक करणाऱ्यांना केंद्र सरकारचं धोरण आहे, कमीत कमी व्याजामध्ये त्याला पैसा मिळाला. आणि एका बाजूला हे त्यांच्यासाठी, मग ते टाटा असतील, बिर्ला असतील, अंबानी असतील, आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला पीक कर्ज द्यायचं असेल तर 12% व्याजाचा दर होता. 12चा 8 झाला, 8चा 6 लागला, 6चा 3 आणला. नंतर त्या काळामध्ये पीक कर्ज मला वाटतं 3 लाखापर्यंत काहीतरी वेळेवर जर भरत असेल तर 0% पीक कर्जाचा व्याजाचा दर करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुद्धा या ठिकाणी घेतला जातो. पण तरी काही लोकांच्या डोक्यावर होत नाही. बोलले काय, मला एक दिवशी प्रधानमंत्र्यांनी विचारलं की ये कर्जमाफीची बात आप करते हैं, कैसे होगा, तो क्यों करते हैं? तू तर म्हणलं बरोबर आहे, मी काही घेतलेला पैसा परत करू नये या मताचं नाही. पैसा घेतलेला परत केला पाहिजे. पण आज शेतकऱ्याची ऐपत नाही, अशी का परिस्थिती झाली? आणि त्याचं महत्वाचं कारण हे
की आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी निवडणुकीच्या सुरुवातीला लेखी असा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि देशाला सांगितलं की आमची सत्ता आल्यावर उत्पादन खर्च हा 100% काढून 50% नफा प्रत्येक पिकाला देण्याच्या संबंधीची आम्ही नीती ही राबवणार. ती राबवली असती तर कुणी आम्ही कर्जमाफी मागितली. शेतकऱ्याच्या मालाला किमतीची हमी दिली, त्याच्या कष्टाची किंमत दिली, त्याचा प्रपंच चालेल याची खबरदारी घेतली किमतीच्या माध्यमातून. तर आम्हाला कर्जमाफी नको. पण जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत मधनं कर्जमाफी द्यावी लागेल. आणि ते आम्हीच मागतो असं नाही. कदाचित तुमच्यापैकी तुम्ही आजच्या वृत्तांत वाचलीच का मुंबईत? काल एक निर्णय घेतला केंद्र सरकारने की जेवढे कारखानदार आहेत, मोठे व्यापारी आहेत, त्यांची परिस्थिती फार वाईट आहे म्हणून 82,000 कोटीचं कर्ज त्यांचं काल माफ केलं. कुणाचं? कारखानदार व्यापारी 82,000 कोटी. आणि इथं 36,000 कोटी का 40,000 कोटी काय महाराष्ट्राची चर्चा चालू आहे. त्याची चर्चा चालू सांगितलं की 90% लोकांना संधी मिळेल ते कर्जमुक्त होते. आमची बरीच मंडळी वर बघतात. बऱ्याच जणांची भरायची ऐकत होती पण म्हणजे आता वाप होतच काही थांबले म्हणजे थांबले हळूहळू बघू काय करतं. म्हणजे तो देवेंद्र करणार अशी खात्री वाटते म्हणजे नको नाही बजेट पैसे हा एक थकबाकी आहे. पण या संबंधीची एकदा थकबाकी डोक्यात काढली आणि शेतकऱ्याला शेतीमालाच्या किमती उत्तम दिल्या तर आम्ही पुन्हा ही मागणी करणार नाही. आमचा पाण्याचा प्रश्न सोडला, आमचा विजेचा प्रश्न सोडला, आमचे खतं औषधं योग्य किमतीला मिळतील त्याची काळजी घ्या, आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची सोय करा आणि म्हातारपणात सन्मानानं जगता येईल अशी अवस्था करा. आणि हे करण्याच्या संबंधीचं पतपुरवठा धोरण आणि किमतीचं धोरण या देशामध्ये ठरलं तर शेतकरी कधी वागणार? शेतकऱ्याची जात ही घेतलेला पैसा परत केल्याशिवाय त्याला झोप येते. अनेक ठिकाणी होतो. शेतकरी साहेब येतात रायगड जिल्ह्यात, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्याची चौकशी आम्ही केली. अजिबात थकबाकी नाही. कोणी थकबाकीच ठेवत. एक दोन लोकांना विचारलं सगळे कशी तुम्ही कर्ज करता? ते म्हणजे एक तर आम्ही घेतोच कधी, कारण पीक काय तर वाहतात. एक पीक घेऊन किती घ्यायचं? तुम्हाला ऊस वगैरे मिळत असेल 35,000 रुपये, 40,000 रुपये, त्याला मिळते 3,000. त्यामुळे ते घेते नाही जास्त. आणि कोकणी माणसाचा स्वभाव आहे की उद्या आपलं बनवाई झाल्याच्या नंतर पोरांच्या डोसक्यावर उडू नको. आणि मग तो पहिली व्यवस्था करतो की माझं काय झालं तर कावळा शिवला पाहिजे. कावळा शिव्या केल्या, घेतलेला पैसा फेडला असेल तर कावळा शिवला. आणि म्हणून तिकडे कोणाची बाकीच नसती. आम्ही जरा हुशार झालो सरकारात सगळे. आणि त्यामुळे कष्ट करतो, 2 पैसे मिळवतो, राहण्याचं वाहन आमचं बदललंय. त्याच्या बरोबर आम्ही राजकीय दृष्ट्या सुद्धा हुशार झालो. त्यामुळे आम्हाला लक्षात येते की आता काय 2 वर्ष निवडणूक काढली, आता सुरू करू कर्जमाफी. शेवटीच केलेली वेळी असते, कारण मताच्या वेळेला आवाज सगळ्यांना डोक्यात एकच काळजी असते, निवडून यायचे, कशात झोपायचे. आणि मग असाही काही वर्ग असतो आणि काही वर्ग निसर्गाचा कोप झाला म्हणून संकटात गेलेला. गेल्या वर्षी या साखर कारखान्यात होतं. दरवर्षी 10-12 लाख टन गळी तिथं होतं. गेल्या वर्षी किती झालं? 2 का 30? 2 लाख झालं. का? आणि नव्हतं, पाऊस नव्हता. शेतकऱ्यांना
त्याचा लाभ घेता आला नाही. त्याच्यात काही ऊस उत्पादकांचा दोष नाही, निसर्गाचा असा काढ. साखरेच्या किमतीची किंमत आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम जो मतदारसंख्या ज्या कारखान्यामध्ये 12 लाख 14 लाख टन करीत होतं तिथं 2 लाख करीत झालं. याचा अर्थ सगळ्यांच्या संसारात आर्थिक फटका बसला आणि त्यामुळे तो थकीत बसला. तर अशा संकटात ज्यावेळेला शेतकरी येतो त्यावेळेला सरकारच्या मदतीचा हात त्याच्या पाठीशी राहायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही थकबाकी वागतोय. बाकी काय आम्ही कर्जमाफी उठीच मागत नाही. आणि ती मागत असताना माझी विनंती आहे राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला, दाट करून काही देऊ नका, मोकळ्या हातात द्या. कारण त्याच्यात मी आता फॉर्म मला दाखवला विखे साहेबांनी. त्या फॉर्ममध्ये कुटुंबात माणसं किती आहेत, किती खाती आहेत, त्याचं एकाच खात्याला द्यायचं. तर एकाच खात्याला कसं आम्हाला 2 पोरं असली, 2 पोरांच्या नावावर जमीन आहे, बायकोच्या नावावर जमीन आहे, नवऱ्याच्या नावावर जमीन आहे. आता चौघातल्या एकालाच द्यायची कर्जमाफी. कोणत्या द्यायची, धाकट्याला द्यायची का थोरल्या द्यायची, नवऱ्याला द्यायची का बायकोला द्यायची, म्हणजे घरातच भाजलेला. असं कशात करता करायचं असेल ते सगळ्यांचं करून टाकायचं सरसकट. आणि मुख्यमंत्र्यांचं मी भाषण ऐकलं, मी त्यांना ऐकवलं होते की महाराष्ट्रात आम्ही सरसकट कर्जमाफी करणार आणि म्हणून मी त्यांना नोंद पाठवली आणि सरसकटच्या खाली 2,000 लालशाही रेग मारली. एवढं आमचं मागं देऊन टाकायचं. तुमच्या शेजारी बीड जिल्हा आहे, तुम्हाला माहिती आहे का? एकदा नाना पाटील इथं निवडणुकीला होते, काँग्रेस पार्टीचे बीडला, आणि त्यांनी निवडणुकीमध्ये येऊन नाना पाटील स्वातंत्र्य आंदोलनाचा एवढा मोठा नेता की बीडला कसं जाऊन उभे राहिले. तर क्षीरसागर म्हणून बाई होत्या, त्यांच्या बाजूच्या आम्ही त्यांचं काम केलं होतं. आणि नाना पाटलांना काही फारसं काम नाही, संबंध नाही, काय नाही, काय नाही. आम्ही खात्रीच होतो की आमची शेती आहे आणि आधी नाना पाटलं. नंतर सगळ्यांना विचारलं काय झालं, काय गावोगाव मी चौकशी केली. त्यामुळे नाना पाटलांनी एकच भाषणात सांगितलं की मला निवडून द्या, तुमचं फिक्स. सगळ्या गावागावात जो शब्द गेला फिक्स म्हणजे कर्ज फिक्स. त्यामुळे समज बीड जिल्ह्यामध्ये फिक्स म्हणत नाना पाटील लोकसभेत जात होते. आणि म्हणून आम्हाला आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना या सगळ्यांना सांगितलं की एकदा सावधा शेतकऱ्याला त्याला योग्य किंमत द्या, त्याच्या डोक्यावर तो उभं सांगतो. माझी खात्री आहे की महाराष्ट्राचा देशाचा चेहरा बदलायची ताकद या देशाच्या शेतकऱ्याचा. मी मगाशी तुमचं भाषण करताना सांगितलं की 2004 साली ज्यावेळेला माझ्याकडे शेती आणि अन्न खात्याची होत नाही, तर आता थोडा भाव कुठेतरी कांदा उत्पादक म्हणजे कोण आधी जिल्ह्यात शेतकरी, कांदा म्हणजे काय ऊस आला नाही, तो जिल्ह्यात शेतकरी 2 पैसे त्याला मिळायचे, त्याचा प्रेफरन्स करतो. थोडे त्याचे भाव आले की सगळ्या देशात चालतात. मी तुमचं सांगितलं की म्हणजे तुम्ही सगळी चर्चा करताय कांद्याचे भाव वाढले, तुमचा रोजचा जो खर्च आहे जेवणाचा तो किती आहे? तुम्ही हॉटेलात गेला, पार्लमेंटमध्ये तिथं आमच्यासाठी जरा स्वस्त जेवण असतं 1000 रुपयांच्यासाठी. तर तुम्ही घरामध्ये रोजचा तुमचा जेवणाचा जो खर्च असेल त्याच्यात कांद्याचा खर्च किती? समजा 10 रुपयाचं तुमचे जेवण असेल तर कांद्याचा खर्च किती? 10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे लागून किती राहत. पण जरा कांद्याचा भाव वाढला की दिल्लीची वर्तमानपत्र घ्यायला लागली, लोक आंखों से आंसू आ गए. त्या शेतकऱ्याच्या डोळ्याचं पाणी येत होतं, कांद्याला कोणी किंमत देत नव्हती, तेव्हा कोणाला असं दिसलं.
अजून कांदा घरात यायचा आहे कापायचा आहे त्याच्यातच ह्याच्या डोळ्यात असू यायला त्याचं कारण महत्वाचं हे की आज या देशामध्ये लोकांची मतं मांडण्याच्या संबंधीचा वृत्तपत्र आणि बाकीचा अधिकार ज्याच्या होते त्या सगळ्या वर्गाला काळ्या आईची इमान दाखवणाऱ्याला काय कष्ट भरतात आणि किती वध्यानं सहन करावं लागतात त्याच्या कुटुंबाची काय देणार होते याची फारशी माहिती नाही त्यामुळे अशा प्रकारचे लिखाण केले आणि म्हणून मी एका गोष्टीच्या संबंधीचा आग्रह करतो की हा देश खऱ्या अर्थानं समृद्धीच्या रस्त्यावर द्यायचा असेल तर या देशाच्या 60% खेड्यात राहणाऱ्या शेतीची संबंधित माणसाची खरेदी करण्याची ताकद वाढली पाहिजे त्याला मराठीत म्हणतात क्रयशक्ती इंग्रजीत म्हणतात परचेसिंग पॉवर खरेदी शक्ती वाढली किंवा तो घर नीट बांधेल तो एखादी मोटरसायकल घेईल तो मुलांना कपडे चांगले घालेल तो मुलाच्या शिक्षणाची चांगली सोय येईल कुणी आजारी पडले तर चांगल्या डॉक्टरकडे जाऊ शकेल का तर त्याची खरेदी करण्याची ताकद वाढली आणि बहुसंख्य लोकांची खरेदी करण्याची ताकद जेव्हा वाढते तेव्हा उद्योगधंदे वाढतात सारी गोष्ट उसाला चांगली किंमत मिळाली की त्यावेळी दिवाळी आपली कशी असते बाजारपेठेत गर्दी असते त्या दिवाळीला पेमेंट झालं की आमची सगळी मंडळी तिथे खरेदीला जात असतात आणि त्याचं कारण त्याची खरेदी करण्याची ताकद वाढली आज हिंदुस्थानचा चेहरा बदलायचा असेल कारखानदारी वाढवायची असेल व्यापार वाढवायचा असेल बहुसंख्य लोकांची खरेदी करण्याची ताकद ही वाढली पाहिजे आणि तो बहुसंख्य वर्ग हा या देशाचा शेतकरी आहे आणि कामगार आहे मजूर आहे त्या सगळ्यांची स्थितीमध्ये बदल केला पाहिजे हे सूत्र घेऊन देशाचं राजकारण केलं पाहिजे त्यामध्ये आम्हाला थोडंसं भोग आणि म्हणून कुठं राजकारणात किंवा दिल्लीमध्ये अनेक वेळेस बघतो पार्लमेंट असो वेगवेगळ्या बैठकीमध्ये असो या सामान्य माणसाच्या प्रश्नाच्यासाठी एका विचाराला बसायची गरज हे सूत्र घेऊन आम्ही लोक त्या ठिकाणी जातो आणि त्याला प्रतिसाद मिळतो याचा माझ्या सरकारला मनापासूनचा आनंद आहे आज कर्जमाफीमध्ये आणखीन काही गोष्टी आहेत वन टाइम सेटलमेंट म्हणजे एका व्यक्तीला तुमच्या डोक्यावर ओझं घालवायचा एक प्रस्ताव देतो काय सांगितलं सरकारने समजा तुमच्या डोक्यावर 6 लाखाचे कर्ज असेल सरकार म्हणते की तुम्ही 1.5 लाख पहिले भरा 1.5 लाख तुम्ही भरण्याच्या नंतर तुम्ही 1.5 लाख नाही तुम्ही 6 लाखाचे 4.5 पहिले भरा नंतर आम्ही 1.5 लाख देऊ आमचं म्हणणं त्यांना एक की तुम्ही 1.5 लाख भरा आणि 4.5 लाख आम्ही एका रकमेने द्यायची आमची ऐकत असतील तर आम्ही थकीत झालो आमचं थकलं का आमची 4.5 लाख एका हप्त्याने भरायची ऐकत नाही आणि म्हणून आम्ही त्यांना सांगतो की 1.5 तुम्ही भरा आणि 4.5 लाख आम्हाला 4 वर्षाचे हप्ते द्या आणि त्या हप्त्याला व्याज देऊ नका आणि 4 वर्षात जर आम्ही ही रक्कम राहिलेली परत नाही भेटली तर आमचं फक्त खातं कोरडं पडलं आणि एवढंच नाही पण आम्हाला नवीन पीक घेण्याच्यासाठी कर्जही द्या कारण कायदा असा आहे की त्याला वन टाइम सेशन म्हणजे एका वेळेला ते बँकेचं खातं संपतं किंवा संपवलं जातं त्याला बँका नवीन कर्ज देत नाही आम्ही पैसे भरायला आल्याच्या नंतर बाकीची रक्कम सरकार भरण्याची तयारी असल्याच्या नंतर बँकेने नवीन कर्ज द्यायचे नाही हे नियम धोरण बदललं पाहिजे कारण आम्ही तुमचे पैसे फेडले आणि तुम्ही आम्हाला नवीन धंद्यासाठी पैसे दिले नाही तर पुन्हा आम्ही खड्ड्यात जातो पुन्हा आम्ही सावकाराकडे जातो जागा लागायचं कर्ज घेऊ पुन्हा डोक्यावर आमचं उजवू आणि म्हणून करायचं असेल तर नाना पाटलांनी सांगितलं त्या पद्धतीने एकदम फिसलं करून टाका मोकळं करून टाका
आणि नवीन कर्जदाराचा रस्ता हा मोकळा करा. आम्ही खात्री देतो, आम्ही सरकारला सांगितलंय की त्या बाबतीत पाहिजे ते सरकारने करायला आम्ही तयार. बघूया आता काय त्या संबंधीची चर्चा चालू आहे, विचार चालू आहे. राज्य सरकारने काही करू पाहते, केंद्रामधून त्यांना मदत कशी त्याची आम्ही काळजी घेतो. खरं सांगायचं म्हणजे जेव्हा मला प्रधानमंत्र्यांनी विचारलं की हे कर्ज फेडीच्या बाबतीत तुम्ही काही माफीचा विचार मांडता, हा फार मानव घातक ठरला. मी त्यांना सांगितलं की नरेंद्र भाई, तुम्ही युपीच्या निवडणुकीला गेला होता. गैर छो म्हणजे गैर छो म्हणजे युपीच्या मध्ये भाषण काय केलं तुम्ही? बोला कौन सर नहीं, मगर वहाँ के किसानों में राहत देने के बारे में कुछ बात की. हाँ म्हणजे मी बोललो. काय बोललो? मी असं बोललो की उत्तर प्रदेशमधल्या आमच्या पक्षाने सत्तेवर आल्यावर कर्जमाफीचा शब्द दिलेला आहे. मी इथला खासदार म्हणून त्या कर्जमाफीला लवकरात लवकर निर्णय उत्तर प्रदेश सरकार घेईल याच्यात माझं लक्ष असेल. पण माझं धोरण हे फक्त युतीसाठी. मी त्यांना म्हणलं की देशाचा प्रधानमंत्री हा देशाचा असतो. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एखादे विधान केलं ते असं नाही म्हणत की गुजरातसाठी, हा महाराष्ट्रासाठी, ते समज देशासाठी आहे. आणि त्यामुळे तुम्ही तिथं नियोजन केलं की कर्जमाफीत माझं लक्ष राहील आणि माफी मी करून घेईल. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी काय बरोबर तुम्ही आमच्या इथे सगळं सांगा. आणि तुम्ही तर म्हणता करंगे हात माझी करंगी केवढी आता मी सारखी तपास करतो. त्याचा चेष्टेचा भाग सोडून द्या. पण देशाचा प्रधानमंत्री असो किंवा राज्याचा मुख्यमंत्री असो, त्यांना धोरणात्मक निर्णय ज्यावेळी घेतो तो संपूर्ण देशासाठी, संपूर्ण समाजासाठी असतो. आज कर्जमाफीच्या संबंधीची ती नीती जी युपी झाली आणि तिचा कर्जमाफ करणं सगळ्यांचं, तो निकाल महाराष्ट्रात सुद्धा झाला पाहिजे. एवढी आमची एकच मागणी त्या ठिकाणी, दुसरं काही या ठिकाणचं सांगत नाही. आणि म्हणून आज या सगळ्या गोष्टीच्या मध्ये बाकीचे राजकारणात वडील आपल्या कुणाकुणाचे असतील, पण शेतकऱ्यांचा प्रश्न आला, नरपिढीचा प्रश्न आला, कष्ट करणाऱ्यांचा प्रश्न आला, सामाजिक अत्याचार ज्या ठिकाणी होतो त्या अत्याचारात भरडलेल्या लोकांचा प्रश्न आला, आया-बहिणीचा प्रश्न आला. तर असल्या प्रश्नाच्या वेळेला महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू राजेच्या नावानं समाजकारण करणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी एकत्रच यायला पाहिजे आणि या सगळ्या कामामध्ये लोकांना मदत केली पाहिजे. एवढीच त्या संबंधीची अपेक्षा ही आज माझ्यासाठीची आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं ऐक्य हे राहील अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मी याचं काही अधिक बोलून आपल्याला वेळ घेतलं. मगाशीच मी सांगितलं की अभंगाच्या अमृत महोत्सवाच्यासाठी आपण इथं आहोत. आणि इथं आल्याच्या नंतर मी बघितलं माझी ओळख दिसायला लागली की यांचा अभ्यास होतो. मी बघा अभंगाच्या मांडवाचा म्हणजे आमचंही विकून दिसलं. तर काही आवश्यकता नव्हती. एकदा समज देशाच्या पातळीवर झाल्याच्या नंतर पण आता जिल्ह्यातच हा वाद सुरू झाला. पण मी आपला आभारी की महाराष्ट्राच्या देशाचं काम करण्याच्यासाठी तुम्ही लोकांनी साथ दिली. मी एक गोष्ट यापूर्वी लिहून केली की माझ्या राजकारणाच्या सार्वजनिक कामाची सुरुवात नगर जिल्ह्यात आणि नगर जिल्ह्यामध्ये मी महात्मा गांधी विद्यालय प्रवरानगर इथं 9वीत होतो. माझे मोठे बंधू अप्पासाहेब पवार ते त्या ठिकाणी शेती अधिकारी होते. आणि एक वर्ष मी त्या ठिकाणी असताना गोव्याचा सत्याग्रह सुरू झाला. गोव्यामध्ये फायरिंग झालं आणि हिरवे गुरुजी नावाचे एक ग्रस्त त्यांच्या नेतृत्वाखालच्या तुकडीवर फायरिंग झालं. हिरवे गुरुजी हुतात्मा झाले. त्यावेळेला आमच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या शाळेचं काम मी बंद पाडलं आणि आम्ही मोर्चा काढला.
आणि मोर्चा काढून पद्मश्री त्या ठिकाणी असून त्यांच्याकडे आम्ही गेलो मोर्चा घेऊन आणि सांगितलं की कारखाना बंद करा. पद्मश्रीने मला विचारलं त्यासाठी कारखाना बंद म्हणजे गोवा आपल्याला मिळत नाही. पद्मश्री म्हणजे गोवा आपल्याला मिळत असेल तर मी कारखाना कायमचा बनतो. कारखाना बंद करून गोवा कसा मिळेल उत्तर देता मिळेल. पण माझ्या आयुष्यातला पहिला मोर्चा हा मी नगर जिल्ह्यात काढला. त्या समान काळामध्ये नगर जिल्हा हा राजकीयदृष्ट्या अत्यंत जागृत जिल्हा होता. हा सबंध दक्षिणेचा भाग तर अधिक डावा आणि चंदोलीमध्ये राहणारा असाचा. या नगर जिल्ह्यात सार्वजनिक काम आणि जनतेचं काम हे कसं करावं या संबंधीची शिजवणी घेऊन मी वाटचाल केली. त्यामुळेच 50 वर्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विधिमंडळामध्ये जातात. त्या नगर जिल्ह्याच्या वतीनं आज आपण मला सन्मानित केलं आणि ते करत असताना अभंगांच्यासारख्या सच्च्या सहकार्याचं समेत संरक्षण केलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.